नमस्कार श्रोते मंडळी, संतांच्या संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 11 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 12वा अध्याय वाचत आहोत. 12व्या अध्यायाच्या आपल्या 400 वेळा पूर्ण झालेल्या आहेत. आता 400च्या पुढच्या वेळा आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. माझी या साक्षात्कारा आला, जो जीव मुक्तत्व पावला, तोही अदृष्टे बांधिला, वरती उगला देह दिगेही, जनुकू राजपदी नांदे, सुख नागवा प्रारब्धे, कळीला विजे नारदे, अदृष्ट छंदे विनोदी, वरी वसिष्ठ पुरोहितत्व करी, भीष्म पहुडे शरपंजरी, यज्ञवल्क्य दोन्ही नारी, अदृष्टाकारी वर्तत, या परी गा अदृष्ट शक्ती, अनिवार वाढली त्रिजगती, त्या जीव बांधले अदृष्ट गती, तेवी गारोडिया हाती वानर, त्या जीवा दृष्टे बहुधा व्यक्ती, मी एक भासे त्रिजगती, विश्वचक्षु या श्रुती, बहुधा मूर्ती मी एक, मृतिकेची गोकुळे केली, नाना नामकारे पूजिली, परी ते मृतिकांची संचिली, तेवी सृष्टी झाली मद्रुपे, ते जेवी एकला आपण, निद्रेसी देता आलिंगण, स्वप्नी देखे बहुविध आपण, तेवी मी जाण विश्वात्मा, जेवी सूक्ष्म वट बीज केवळ, त्यासी मिनल्या भूमिजळ, वाढोनिया ती प्रबळ, वृक्ष विशाळ भासे, तेथ नाम रूप पुष्प फळ, ते बीजची आभासे समोळ, तेवी जगदा कारणे सकळ, भासे केवळ चिदात्मा, जे का मूळ बीजाची गोडी, तोची स्वाद वाढला वाढी, काढो काढी स्वादू परवडी, अविकार गोडी उसाची, तेवी मुळी चिदात्मची कारण, तेथून जे जे तत्व झाले जाण, ते निखळ चैतन्य घन, जग संपूर्ण चिद्रूप, ऊस सर्वांगे बीज सकळ, बीज रूपे ऊस सफळ, तेवी जगाचे चिन्मात्र मूळ, जान सकळ ते चिद्रूप, बीज ऊस दोन्ही एक रूप, तैसा प्रपंच जान चित्स्वरूप, येची अर्थी अति संक्षेप, कृपापूर्वक सांगत, यस्मिन्नित प्रोत शेमतो यस्मिन्निद प्रोतम शमोत, पटो यथा तंतुवित्तानंसंस्था, या लागी संसार जो समस्त माझा, ठाई असे उत्प्रोत, मज वेगळे ना काही येत नाही निश्चित अनुमात्र, तेची अर्थीचा दृष्टांतू देऊधवासी सांगतू, जेवी कापुसाचे सूक्ष्मतंतू, कांतोनी निष्ठितू पटू केला, आडवे तिडवे विनले तंतू, त्यासी वस्त्रनाम हे मृषा मातू, देवी संसार शब्द हा व्यर्थो, स्फुरे भगवंतू मी तद्रूपे, पाहता सुतची ती दिसे उघडे, त्याचे नाम नोंदती लुगडे, प्रत्यक्ष चैतन्य स्फुरता पुढे, त्यासी संसार वेडे म्हणताती, सुता वेगळे वस्त्र न दिसे, मज वेगळा प्रपंचू नसे, उद्धवा प्राप्ताचे भाग्य कैसे, मी नसे म्हणताती, या परी मी सर्वांग विश्वात्मा विश्वभरित, वृक्ष दृष्टांते प्रस्तुत, तुझ म्या येथ सांगितले, मज देखना त्याचा निर्धारू, त्यासी मी केवळ सर्वेश्वरू, मज पात्र अप्राप्त तो नरू, त्यासी संसारू भासे, जो सर्वात्मा सर्वेश्वरू, भ्रांतसी भासे भवतरुवरू, त्या भवतरूचा विस्तारू, स्वय श्रीधरू सांगत,
भ्रांतिस्तव भवतरुवरू कर्मा कर्म जळी वाढला थोरू जीर्ण जुनाट परंपारू तवरू फळ पुष्पी त्याचे कोण बीज कोण मूळ कोण रसू कोण फळ जेने भ्रमले जीव सकळ ते मी समोळ सांगेन भ्रमभूमी मा जीवडे पापू पुण्य जोड पाडे बीज पडताची वृक्ष विरुडे अग्निवाढे कल्पना पान फूल न दिसे फळ वेला अंगी देखा सरळ तेनेची वेला वाढ प्रबळ तेवी संसार सबळ कल्पनाग्रे कर्मा कर्म प्रवाह जळे भरिले अविद्येचे माळे अनंत वासना तेची मुळे वृक्ष तेने बळे ढळेना सूक्ष्म वासना कल्पकोडी अधोगती रुतल्या बुडी संकल्प विकल्पे चौकडी पसरल्या बुडी बुचबुचीत संचित क्रियामान वाफे भरी सुबुद्ध भरले जळे करी भरिलेच मागुते भरी प्रवाहो त्यावरी वाहत तेने वृक्ष सबळ भारी नित्य नूतन वाढी धरी सगुण गुणाची वाढीवरी त्रिगुण अहंकारी त्रिनाळ त्रिगुण गुणाची परवडी एराची एरा माझी मुरडी एरा एरावरी बुडी मिसळे वाढी वाढती पंचभूताच्या खांद्या थोरी प्रपंच वाढल्या बाहेरी पसरल्या एरेरावरी मिनल्या परस्परी वाढती समूळ गर्भ साधूनी रुखा मनोमय वाढली या शाखा अग्री दशेंद्रिय फाटे देखा तिच्या झुळका डोलती त्या त्या शाखा माझी देखा देवते आली वस्ती सुखा करोनी कर्माचा वाका आपुलाली शाखा ते धरिती दशधा वायूची झडाड तेने ते डोलत दिसे झाड त्या माझी दो पक्षाची नीड अतिगूढ तर्क्य जेथुनी उपजे निज ज्ञान तेची नीड हृदय भुवन जीव परमात्मा दोघे जण अतर्क्य पूर्ण वसताती जीव जो देहाभिमानी परमात्मा जो निरभिमानी इही दोघी जणी मिळवणी हृदय भुवनी नीड केले जीव संकल्प विकल्प प्राप्ती परमात्मा निर्विकल्प स्थिती दोहीची हृदया माझी असती निड निश्चिती या हेतू पाहे वाता पित्त श्वेषा या अंतरत्वाचा भवद्रुमा वल्कने मनावयाचा महिमा भक्तोत्तमा या हेतू गगनाहूनी वाढला वरुता शून्यासहित लांबला आरुता सैंघ पसरला संभवता दिशांच्या प्रांता सांडुनी एव विस्तारलेनी विस्तारा वृक्ष उन्मळोनी मद भरा पंचरसांच्या विषयधारा अतिमधुरा वर्षतू श्रुती स्मृती हीच पाने त्या माझी युगवली स्वर्ग सुमने दीक्षित भ्रमर ज्या कारणे अतिसंत्राणे उडताती त्या वृक्षाची जावळी फळे सुख दुःख दोन्ही एके मिळे शेंडा धरुनी समूळे दोन्हीची फळे बेत्यासी जितुकी सूर्यमंडळे भासती जितुकी जाणयाची स्थिती सुख दुःख फळे तितुक्या प्रती कर्मप्राप्ती ते देतुसे सूर्यमंडळा आरुते सांगितले भववृक्षाते चंद्रमंडळादी समजते भवभय तेथे नाही नमन मी सूर्यमंडळ मध्यवर्ती त्या मज वेगळी जे स्फुर्ती ते थोरी भवभयाची प्राप्ती जाण निश्चिती उद्धवा सूर्याचे जे सूर्यमंडळ तेही संसारा माझी केवळ जो न खाया वृक्षाचे फळ तोची रविमंडळ भेदक वृक्षाची दोन्ही फळे येथे दोह फळाचे दोघे भोगते दोघे संसारात ते एकतर तू ते सांगेन
दुःख फळाचे भोगते अत्यंत विषयासक्त जेची ते गीध गृहस्थ का जेथे जेथे अविधी विषयाते सेविती ग्राम्य विषयी अति तत्पर या लागी बोली जे ग्रामचर ग्राम गीध जैसी घार तैसी सादर विषयासी जैविका घार गगना चढे तेथुनी विसा उडी पडे तेवी नर देह पाहोनी चोखडे विषयी झडपडे झोंबती एव विषयासक्त जे चिंते जे अधोगती ते पावते ते दुःख फळाचे भोगते जाण निश्चिते उद्धवा सांडोनिया गारही असता वनवासी वनप्रस्था या त्यासची सुखफळ प्राप्त जाण निश्चित उद्धवा त्या सुखफळाचे विभाग ब्रह्मसदनात इतर स्वर्ग कर्मे करुणिया सांड जेथीचा मार्ग चालिजे ब्रह्मचर्ये वेदाध्ययन गार्हस्थ्ये पूजिते अग्निब्राह्मण श्रमी जान वन्यफळ भोजन वनवासी येणे कर्मेची क्रममुक्ती स्थान जीही टाकेले ब्रह्मसदन सुख फळाचे भोगते ते जाण ब्रह्मभुवन निवासी इतर स्वर्गी सुखप्राप्ती जेथे आहे पुनरावृत्ती ब्रह्मसदनी पावली वस्ती त्यासी कर्ममुक्ती होईल मुळीचे पद अरण्यवासी तेने घोतीले वनप्रस्थासी तेथ नाही घेतला संन्यासी त्यासी वनवासी मनोनये संन्याशासी निवासस्थान वेदी बोली दे नाही जाण तेही स्वदेहाचे केले दहन नेमिले स्थान त्या नाही जे अविद्यादिक कर्म प्रवृत्ती विरजा होमी स्वये जाळीती ते वृक्षांची फळे खाती तेही युक्ती घडेना जागृतीच्या पाहुण्यासी जे धाडावे स्वप्नगृहासी तेवी न्यस्त संकल्प संन्यासी संसार सुखासी केवी भोगते स्वकर्म जाळो निविरजा होमी जीही साध्य केले ब्रह्महमस्मी त्यासी निवासस्थान कोण नेमी वनी ग्रामी नेमस्त बिढारस द्यावया आकाशासी कोण घर नेमावे त्यासी तेवी न्यस्त संकल्प संन्यासी त्याच्या निवासासी कोण नेमी जे न्यस्त संकल्प संन्यासी त्यासी कोण म्हणे अरण्यवासी माईक भववृक्षीच्या फळासी भोगते त्यासी मनोनये मुळीचे पद अरण्यवासी ते भागाले वानप्रस्थासी वानप्रस्थ सदा वनवासी दुसऱ्या फळासी तो भक्ता ऐक संन्याशाची सुखप्राप्ती दोन्ही फळे मिथ्या जाणती मीची एक त्रिजगती हे प्रतीती निश्चिती त्या झाली जो हा बहुरूपे विस्तारू तो मी चिदात्मा साचारू जाणोनी गुरुमुखे निर्धारू माझे सुखचा साचारू पावले ते मद्रूपे मज पावले माझे सुखे सुखरूप झाले सुख दुःख फळा ते मुकले एव चुकले संसार मायामय मिथ्याभास जाणे तोची वेदज्ञ विद्वास त्यासीच बोलीजे परमहंस विश्वनिवास निवासी ऐसी हो आवया पदप्राप्ती सदृढ करावी गुरु भक्ती तेने होय संसार निवृत्ती तेवी श्रीपती सांगत पहिली सांगितली संत संगती तेने झाली मत्प्राप्ती तेची अध्यायाच्या अंती करावी गुरुभक्ती सांगतू
इति श्रीमद्भागवते महापुराणे परमहंसे एकादश स्कंदे द्वादशोऽध्याय न करिता सद्गुरु भजन नव्हे भव द्वादशोऽध्याय न करिता सद्गुरु भजन नवे भव वृक्षाचे छेदन जरी कोटी कोटी साधन आन केलिया भववृक्षाते छेदिती केवळ जाण गुरुभक्ती अरी निर्दळनी निश्चिती जेवी निजशक्ती शुराची दुरी करावया दुरित जेवी गंगाजळ समर्थ तेवी भवभय भस्म करीत जाण निश्चित गुरुभक्ती करिता सत्यव्रत ग्रहण पाप स्वये जाय पळोन तेवी करिता गुरुभजन भव निर्धळन स्वय होय हनुमंत देखता दिठी भूते पळती बारावाटी तेवी गुरुभजन परिपाठी पळे उठा उठी भवभय मरता घडे अमृतपान ते मरणासची आले मरण तेवी करिता गुरुभजन जन्म मरण निमाले अंती अवचटे हरिपनता पापराम झाने यमदूता तेवी सद्गुरु ते भजता हानेलाता भवभय करावया भव निर्दळन मुख्य करावे गुरुभजन हेची श्रेष्ठ गा साधन सभाग्य जान गुरुभक्त कोण सद्गुरु कैशी भक्ती ऐसे काही कल्पिसी चित्ती तेही मी यथा निगुती मागा तुझ प्रती सांगितली जो शब्द पर निष्णात शिष्य प्रबोधनी समर्थ तोची सद्गुरु येथ जाणे निश्चित उद्धवा जो स्वरूपी करी समाधान तोची सद्गुरु सत्य जाण त्या वेगळे सद्गुरु पण हो आवया कारण असेल त्या सद्गुरु भजनाची परी तुझ मी सांगेन निर्धारी सर्व कर्म धर्माची आशिरी जो का करी गुरुभजन गुरु मनोपित्या समान तव तो एक जन्मीचा जाण हा माय बापू सनातन जनक पूर्ण जगाचा गुरु माते समान भाओ तव गर्भ जन्मे तिचा स्नेहो गर्भवास निवारी गुरुराव अधिक स्नेहो पुत्रापरीस उदरा बाहेर पडल्या पाठी पुत्र स्नेहे माता उठी ते बाहेरील घालून पोटी स्नेहे गोमटी गुरुमाता गुरु मानू स्वामी समान स्वामी निवारू न शके मरण सद्गुरु चुकवे जन्म मरण स्वामी संपूर्ण गुरुराव गुरु मानू कुलदेवता तव तिची कुलधर्मी पूज्यता हा कुलदेवतेची देवता नित्य पूज्यता निजकर्मी गुरु मानू कल्पतरू समान तव कल्पतरू दे संकल्पिते दान सद्गुरु दे निर्विकल्पता पूर्ण अगाध दान निर्लोभे चिंतामणी दे चिंतिल्यार्था सद्गुरु करी चिंतीच्या घाता चिंता मारुणी दे चैतन्यता अक्षयता निजदान कामधेनूचे दुभते ते कामनेच पुरते सद्गुरु दुभे स्वानंदार्थे कामने ते निर्दळी गुरु समान मनोजा सागरू तो गंभीर परिसदा क्षारू हा स्वानंदे नित्य निर्भरू अतिसमधुर निजबोधे गुरु पर ब्रह्म समान हेही बोलणे किंचित न्यून गुरु वाक्ये ब्रह्म संप्रामण सुप्रमाण एरवी ब्रह्मपण शब्द मात्र शब्दी लोपुनी शब्दार्था गुरु प्रबोधी संविदर्था त्याहुनी पूज्य परता नाही सर्वथा त्रिलोकी गुरुमाता गुरुपिता गुरुस्वामी कुळदेवता गुरु वाचूनी सर्वथा अनिक देवता स्मरेना
थोर मांडलिया साकडे जे गगन गडगडून पडे ते न पाहे आणि काकडे नाम पडे गुरुचे काया वाचा मनये प्राणे जो गुरु वाचो नियान नेने तैसाची भजे अनन्यपणे गुरुभक्ती मनने त्या नाव पक्षिणीची अपक्ष पिले ती तिसीच स्मरती सर्व काळे तेवी जागृती स्वप्न सुषुप्ती मेळे जो गुरु वेगळे स्मरेना बागा सांगितले भगवत भजन आता सांगसी गुरु सेवन नाही एकविध निरूपण ऐसा विकल्प जाणन धरावा सद्गुरु तोची माझी मृती निश्चयेसी जाण निश्चिती विकल्प न धरावा ये अर्थी अनन्य भक्ती या नाव एकाग्रता जे गुरुभजन तेची माझे परमपूजन गुरुसी मज वेगळेपण कल्पाती जाण कसेना